नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लोंढे सर. सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या वर्गाचा आज आपण पहिला धडा अभ्यासणार आहोत. त्यामधला पहिला धडा ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. याच्यामध्ये पाठीमागच्या पाठामध्ये आपण जी काही विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत आहे ती अभ्यासलेली आहे. त्या पंचसृष्टी म्हणजे 5 सृष्टी. तर त्याच्यामध्ये सृष्टी 1 मोनेरा, सृष्टी 2 प्रोटिस्टा, सृष्टी 3 कवक, सृष्टी 4 वनस्पती आणि सृष्टी 5 प्राणी. तर अशा 5 सृष्ट्यांचा आपण पाठीमागच्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. तर आता एक एक सृष्टी या ठिकाणी आता आपल्याला सविस्तर अभ्यासायची आहे. तर पहिली सृष्टी आहे सृष्टी मोनेरा. तर त्याच्या अगोदर तुम्हाला असं एक कृती करायला सांगितलेली आहे. याच्यामध्ये एक स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसले? तर ज्यावेळेस तुम्ही अशी कृती करणार आहात म्हणजे दही किंवा ताकाचा एक लहान थेंब काचपट्टीवरती घ्यायचा की ज्याला इंग्लिशमध्ये स्लाईड म्हणतात. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी मिसळायचं. पाणी मिसळून ते जरा विरल करून घ्यायचं. जे घट्ट असतं ते थोडंसं विरल म्हणजे पातळ करून घ्यायचं आणि त्यावर अलगद अशी आच्छादक काच ठेवायची. आच्छादक काच म्हणजे कवर स्लिप ठेवायची आणि ती जी स्लाईड आहे किंवा ती जी काचपट्टी आहे तिचं सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं? तर त्या स्लाईडमध्ये यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलस जीवाणू आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार आहेत. तर ही जी काही सृष्टी एक आहे मोनेरा, या मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा अभ्यास केला जातो. तर इथं मोनेरा सृष्टीतील विविध सजीव दाखवलेले आहेत पहा. तर इथं सुरुवातीला जे सजीव दिसत आहेत तर त्यांची नावं सांगतोय. हा जो आहे त्याचं नाव आहे स्टॅफायलोकॉकस ऑरियस. स्टेफायलोकॉकस ऑरियस. त्यानंतर हा जो आहे याचं नाव आहे क्लोस्ट्रिडियम बोटुलिनियम. त्यानंतर हा आहे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. हे वेगवेगळे का आहेत? तर मोनेरा सृष्टीतील विविध सजीव म्हणजे आपण त्यांना विविध प्राणी म्हणूया किंवा विविध वनस्पती म्हणूया. तर सृष्टी मोनेरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा अभ्यास केला जातो. इथं आहे बा, मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो आणि त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. तर आता याची लक्षणं आपल्याला काय करायची आहेत? अभ्यासायची आहेत. आता लक्षणं अभ्यासण्यापूर्वी अगोदर हा जो काय वर्गीकरणाचा तक्ता आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असणं आवश्यक आहे. तर इथं दिसते पहा सृष्टी मोनेरा. मी कर्सर इथं ठेवलेलं आहे. या ठिकाणी काय आहे? सृष्टी मोनेरा आहे. आता इथून वरती जायचं. सृष्टी मोनेरामध्ये येणारे जे काही सजीव आहेत ते कसे आहेत? सर्व एकपेशी असतात. त्यानंतर ते परपोषी किंवा स्वयंपोषी असतात. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात किंवा अन्नासाठी ते इतर सजीवांवरती अवलंबून असतात. आणि त्यानंतर ते वरती जायचं अधिकेंद्रिकी असतात.
आदिकेंद्रकी म्हणजे पटलबद्ध केंद्रक किंवा पेशांगक नसतात. आदिकेंद्रकी म्हटलं की काय लक्षात ठेवायचं की पटलबद्ध केंद्रक नसतो त्याच्यामध्ये, किंवा जी पेशीची अंगक आहेत, केंद्रक असेल, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया असेल, त्यानंतर रायबोसोम असेल, रिक्तिका असेल, तर अशा प्रकारची जी काही अंगक आहेत पेशीची, ती पेशीची अंगकं आदिकेंद्रकी पेशीमध्ये नसतात. तर सृष्टी मोनेरा याची आपण काय अभ्यासली लक्षणं काय, तर ते एकपेशी असतात, ते परपोषी असतात किंवा स्वयंपोषी असतात, आणि त्यानंतर ते आदिकेंद्रकी असतात. आदिकेंद्रकी म्हटलं की पटलबद्ध केंद्रक नसतो आणि पेशी अंगकही नसतात. तर अशी आपण ही पहिली सृष्टी मोनेरा अभ्यासलेली आहे. आता त्याच्या पुढची दुसरी सृष्टी, सृष्टी प्रोटिस्टा. इथं स्लाइडमध्ये सृष्टी क्रमांक 2 प्रोटिस्टा. तर याच्यामध्ये पहा एक कृती सांगितलेली आहे. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सजीव अमिबा आहेत. तर डबक्यातलं पाणी घेतलं आपण, जे पाणी दूषित आहे, तर त्या दूषित पाण्यामध्ये अमिबा हा सापडतो. तर अमिबा जो आहे हा सूक्ष्मजीव सृष्टी 2 प्रोटिस्टा यामध्ये तो येतो. आता याची लक्षणं, आता इथं पहा, मी हे मोठं करतो जरा. इथं आहे सृष्टी प्रोटिस्टा दिसते. तर आता याचे आपल्याला काय अभ्यासायचे आहेत, लक्षणं अभ्यासायचे. तर इथून वरती प्रत्येक ठिकाणी हा चार्ट डोळ्यासमोर आणायचा, वर्गीकरणाचा, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीचा जो काही चार्ट आहे तो प्रत्येक वेळेस अभ्यास करताना आपल्या समोर असला पाहिजे. इथं सृष्टी क्रमांक 2 प्रोटिस्टा. आता या प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये असणारे जे काही सजीव आहेत ते कसे असणार आहेत, वरती एकपेशी असणार आहेत, आणि ती दृश्य केंद्रकी असते. पहा कशी असते, दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी म्हणजे काय, तर पटलबद्ध केंद्रक असतं. तर प्रोटिस्टा या सृष्टीची लक्षणं, या सृष्टीमधील प्राणी एकपेशी असतात सजीव, आणि त्यानंतर हे दृश्य केंद्रकी असतात, म्हणजे पटलबद्ध केंद्रक याच्यामध्ये असतो. आता इथं चित्र दिलेले आहेत पहा. तर याच्यामध्ये एक आहे अमिबा, मला सर्वांना परिचित असलेला अगदी लहानपणापासून अमिबा हा जो काही सूक्ष्मजीव आहे याचा समावेश सृष्टी 2 प्रोटिस्टामध्ये केला जातो. याचा आकार अनियमित असतो. त्यानंतर याच्यामध्ये जे काही त्याचं दुसरं लक्षण आहे, तर प्रचलनासाठी छद्मपाद असतात. छद्मपाद, पाद म्हणजे पाय, छद्म म्हणजे खोटे, खोटे पाय म्हणजे खऱ्या पायासारखे ते नसतात, त्यासाठी त्यांना छद्मपाद म्हणतात. आणि याच्या साह्याने, हे म्हणजे त्याचे पाय आहेत, प्रचलन करण्यासाठी म्हणजे इकडून तिकडं फिरण्यासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात पायाला. इथं दिसतं त्याला छद्मपाद आहेत. त्यानंतर हे रोमके आहेत किंवा कशाभिका असतात. म्हणजे आपला कसा प्रचलनासाठी काय आपण वापरतो, आपला पाय वापरतो प्रचलन करण्यासाठी, तसं ही सृष्टी प्रोटिस्टा आहे. या सृष्टीमध्ये येणारे जे काही प्राणी आहेत ते प्राणी श्वसनासाठी छद्मपाद किंवा रोमक किंवा कशाभिका वापरतात आणि प्रचलन करतात. त्यानंतर हे स्वयंपोषी असतात. पहा काय असतात, सृष्टी प्रोटिस्टा याच्यामध्ये येणारे जे काही प्राणी आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत ते स्वयंपोषी असतात. काही परपोषी पण असतात, लक्षात ठेवायचं. आता स्वयंपोषी कोण आहेत आणि परपोषी कोण आहेत, तर स्वयंपोषी युग्लिना इथं दिसते. पहा ही जे युग्लिना आहे याच्यामध्ये मी अगोदरच सांगितलेलं आहे. पहा, तर काही स्वयंपोषी असतात, काही परपोषी.
हा अमिबा आहे परपोषी, तर युग्लिना आहे स्वयंपोषी. त्यानंतर वॉल्वॉक्स इथं जे दिसतंय, हा जो वॉल्वॉक्स नावाचा सूक्ष्मजीव आहे तो देखील याच्या इथं हरित लवकर दिसत आहेत, म्हणून हा कसा आहे स्वयंपोषी. हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, युग्लिना आणि वॉल्वॉक्स. तर त्याच्यामध्ये हे दोघं जे आहेत सूक्ष्मजीव ते आहेत स्वयंपोषी. अमिबा आहे परपोषी, पॅरामेशियम आहे परपोषी, प्लाझ्मोडियम आहे परपोषी. तर परपोषी कोण कोण आहेत? अमिबा हा आपल्या आतड्यामध्ये राहतो, त्यानंतर पॅरामेशियम पण तिथंच राहतो, प्लाझ्मोडियम हा डासांच्या शरीरातून आपल्यामध्ये येतो आणि आपल्याला हिवताप होतो. तर हे सर्वसाधारणपणे काय आहेत? परपोषी आहेत. मग आता सृष्टी 2 प्रोटिस्टा याच्यामधील प्राण्यांची जी काही सूक्ष्मजीवांची लक्षणं आहेत त्या अभ्यासली. इथं पहा चार्टमध्ये कसे असतात ते एकपेशी असतात. केंद्रक कसं असणार आहे? पेशी कशी असणार आहे? दृश्य केंद्रकी असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असणार आहे. आता प्रचलन करण्यासाठी ते काय वापरतात? तर छद्मपात, कशाभिका किंवा रोमके याच्या साह्याने ते चालतात. आपण जसं पायाचा वापर करतो चालण्यासाठी, तसे हे यांचे पायीच आहेत. छद्मपात नावाचा आहे, रोमक नावाचा आहे किंवा कशाभिका, याच्या साह्याने ते काय करतात? प्रचलन करतात. आणि काही स्वयंपोषी आहेत, तर इथं वॉल्वॉक्स आणि युग्लिना हे स्वयंपोषी आहेत, तर पॅरामेशियम, अमिबा हे कसे आहेत? परपोषी आहेत. आता सृष्टी 3 इथं स्लाइडमध्ये दिसते पहा, कवके. मी अगोदरच सांगितलेलं आहे की कवक म्हणजे बुरशी. तर आता ही जी कवकं आहेत याविषयी आता आपण थोडी माहिती घेऊया. आता हे म्युकर नावाचं कवक आहे. कवकाचे अनेक प्रकार आहेत, अनेक त्याची उदाहरणं पण आहेत. तर हे जे आहे हे वरचं हे म्युकर नावाचं आहे, आणि खालचं जे दिसतंय पावसाळ्यामध्ये आपण ज्याला भूछत्र म्हणतो, मशरूम, तर ते पण काय आहे? कवकच आहे. तर कृती काय? पावाचा किंवा भाकरीचा तुकडा ओलसर करा व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून बघा, त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. तर पाव किंवा भाकरीचा तुकडा एखाद्या डब्यामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही ठेवला आणि जरा ओलसर केला आणि जरा असे झाकण उघडं ठेवलं थोडंसं झाकून, तर त्याच्यावरती 1-2 दिवसामध्ये पांढरा कापसासारखा असे तंतू धागे जमा झालेले तुम्हाला दिसतील. तर ते तंतू किंवा धागे म्हणजेच ती काय आहे? बुरशी आहे. ती काय आहेत? कवक आहे. त्याचं नाव काय आहे? तर म्युकर आहे. त्यानंतर हे पण एक कवकच आहे पहा, मशरूम. पावसाळ्यामध्ये ज्याला आपण ते येतं, भूछत्र असं म्हणतो. तर आता याची लक्षणं पाहिजेत पहा. तर ही जी इथं दिसत आहेत कवक पहा, तर प्रकाश संश्लेषण हे करू शकत नाही. प्रकाश संश्लेषण जर करू शकत नसतील तर ते स्वतःचं अन्न स्वतः बनवणार नाहीत, म्हणजे ही कशा असतात? परपोषी असतात. असंश्लेषी, असंश्लेषी म्हणजे ते संश्लेषण करू शकत नाहीत, प्रकाश संश्लेषण. आता इथून असं वरती जायचं आहे आपल्याला, बरोबर. त्यानंतर ते कसे असणार आहेत? तर बहुपेशीय आणि दृश्य केंद्रकी असतात. म्हणजे याचं लक्षण काय आहे? तर हे पहिलं आहे ते परपोषी आहे, अन्न तयार करत नाही स्वतःचं. त्यानंतर ती बहुपेशी असतं आणि त्याच्यामध्ये पेशी जी असते ती दृश्य केंद्रकी पेशी असते. आता बहुसंख्य कवके मृतोपजीवी असतात किंवा आहेत. बहुसंख्य कवक, बुरशी जी आहे बहुसंख्य. आता ही जी बुरशी आहे किंवा कवक आहेत या आहेत वनस्पती, लक्षात ठेवायचं. तर या बहुसंख्य कशा असतात? मृतोपजीवी असतात, म्हणजे मृत आणि उपजीविका करणारे. त्याच्यावरून शब्द झाला मृतोपजीवी. म्हणजे जे मेलेले असतात त्यांच्यावरती यांची उपजीविका चालते, म्हणून यांना मृतोपजीवी असं म्हटलं जातं. कुजलेल्या कार्बनी पदार्थावर हे जगतात. म्हणजे जे कुजलेले कार्बनी पदार्थ आहे ज्याच्यामध्ये कार्बनचा समावेश आहे, अशा सर्व प्रकारच्या कुजलेल्या पदार्थावरती हे काय करतात? जगतात. आता त्यानंतर कवकांची पेशीभित्तिका
पेशी भित्तिका म्हणजे पेशीची आपल्याला माहीत आहे, आपण पेशीचा अभ्यास केलेला आहे. पेशीच्या सर्वात बाहेरचं आवरण त्याला म्हणतात पेशी भित्तिका. जसं की कंपाऊंड, आपल्या इमारतीला जे कंपाऊंड आहे त्या प्रकारे पेशीला पण कंपाऊंड असतं आणि त्याला पेशी भित्तिका म्हणतात. आणि ते कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेलं असतं. ते कशापासून बनलेलं असतं? कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून. जसं आपल्या घराचं कंपाऊंड कशापासून बनलेलं असतं? दगड, विटा, सिमेंट, वाळू वगैरेपासून बनलेलं असतं. तसं पेशीचं जे बाहेरचं आवरण आहे पेशी भित्तिका हे कशापासून बनलेलं असतं? कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेलं असतं. काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रकं असतात. पहा इथं बघा, हे तंतुरूपी कवक आहे आणि ही जी बीजाणुधानी आहे की याच्यात अनेक बीजाणू असतात. आता इथं ही कवकांची उदाहरणं दिलेली पहा. बेकर सिस्ट नावाचं एक कवक आहे, बरोबर, जे पाव तयार करण्यासाठी वापरलं जातं. तर त्याला किण्व बुरशी असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला बेकर सिस्ट म्हणतात. त्यानंतर ॲस्परजिलस जे मक्याच्या कणसावरील बुरशी. त्यानंतर पेनिसिलियम, ही उदाहरणं आहेत पहा. पेनिसिलियम याच्यापासून पेनिसिलिन नावाचं प्रतिजैवक तयार केलं जातं. आणि त्यानंतर बहुचत्रे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मशरूम म्हणतात. तर ही सर्व काय आहेत? कवकांची उदाहरणं आहेत. तर आजच्या तासामध्ये आपण 3 सृष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. पहिली जी सृष्टी आहे ती आहे मोनेरा, दुसरी सृष्टी आहे प्रोटिस्टा आणि तिसरी सृष्टी आहे कवके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरी ही जी काही 3 सृष्ट्या अभ्यासलेल्या आहेत आज आपण, सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा आणि सृष्टी कवक, यांची जी लक्षणं आहेत ती तुम्ही वहीत लिहून काढा